मित्रांनो, जेव्हा आपण आयते मिळालेले लाखो रुपये खर्चत असतो तेव्हा त्याचं मोल आपल्याकडं फक्त 1500 रुपयासारखं असतं. परंतु ते जर आपण स्वतः कष्टानं कमवलेले पैसे असतील तर ते 1500 रुपयाचं मोल आपल्याला लाखो रुपयाप्रमाणे असतं. बघा, याच्याकरता अतिशय सुंदर कथा मी आपल्याला सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, एका गावामध्ये एक मुलगा राहत होता. तो फार आळशी होता. तो काहीच करत नव्हता. त्यामुळे त्याच्या वडिलाला त्याची चिंता वाटायची, याचं भविष्यामध्ये कसं होईल. त्यामुळे ह्याला आताच काहीतरी चांगली सवय लावली पाहिजे, याचा आळस आपण आताच घातला पाहिजे, तर याचं भविष्य चांगलं राहील. म्हणून एके दिवशी वडिलांनी त्याला सांगितलं, तू जर स्वतःच्या कष्टानं काही कमवून आणलंस आज तरच तुला घरी खायला भेटणार, अन्यथा खायला भेटणार नाही. असं सांगितल्यावर त्याला काळजी वाटू लागली. पण काय करावं, काही करण्याची सवय नव्हती, आळशी होता. त्यामुळे तो आईकडे गेला आणि आईला सांगितली ही वार्ता. आई म्हणली, काळजी करू नको. आईनं एक सोन्याचं नाणं त्याला काढून दिलं आणि म्हणले, हे बाबाकडे दे आणि त्यांना सांग की हे मी स्वतः कमवून आणलेलं आहे आणि मग खायला बस. ठरल्याप्रमाणे त्यानं नाणं घेतलं आणि संध्याकाळी आला आणि वडिलाकडे ते सोन्याचं नाणं दिलं. सोन्याचं नाणं वडिलांना हातात घेतल्याबरोबर ओळखलं की हे काही ह्याच्या स्वतःच्या कमाईचं नाही, यानं नक्की याच्या आईकडून घेतलेलं असावं. म्हणून त्या वडिलानं ओळखलं आणि त्याला सांगितलं की हे नाणं घे आणि समोरच्या विहिरीमध्ये टाकून ये. त्यावेळेला ते नाणं घेतलं आणि समोरच्या विहिरीत त्यानं फेकून दिलं आणि तो जेवायला बसला. आता वडिलाच्या लक्षात आल्यामुळं वडिलानं त्याच्या आईला माहेरी धाडून दिलं आणि पाठवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं की आजही तुला काहीतरी कमवून आणल्याशिवाय खायला भेटणार नाही. आता आज मात्र आई माहेरी गेलेली होती. मग आता कोणाला बोलावं, म्हणून तो आजोबाकडे गेला. आजोबाला ही परिस्थिती सांगितली. आजोबाला सुद्धा त्याची दया आली. आजोबाने एक सोन्याचं नाणं दिलं. त्याप्रमाणे तो संध्याकाळी वडिलांना ते सोन्याचं नाणं दिल्याबरोबर वडिलाच्या लक्षात आलं की हे आता आजोबानं दिलेले असतील. म्हणून कालच्यासारखं आजही त्यांनी सांगितलं की हे सोन्याचं नाणं घे आणि विहिरीमध्ये टाक. त्यावेळेला त्यानं सोन्याचं नाणं घेतलं आणि विहिरीमध्ये टाकलं आणि जेवायला बसला. पण वडिलांच्या लक्षात आलं होतं की हे आजोबानं दिलेले पैसे होते. म्हणून आजोबाला त्यांनी सांगितलं की हा आळशी आहे, याची सवय मोडण्यासाठी मी याला हे अशी परिस्थिती याच्यावर आणलेली आहे, त्यामुळे तुम्ही उद्याच्याला याला पैसे देऊ नका. आजोबानंही त्या ठिकाणी ओळखून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी मात्र आजोबानं त्याची दया केलेली नाही. म्हणून ह्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला काहीतरी करावं लागणार. आणि म्हणून तो बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर एका दुकानदाराला विचारलं, मला काही काम भेटेल का. त्यावेळेला दुकानदारानं सांगितलं की माझ्याकडे एक मालानं भरलेली गाडी आहे, ती माझ्या घरी नेऊन रिकामी करायची आणि ती जर रिकामी केलीस तर तुला एक चांदीचं नाणं मी देईल. असं सांगितल्याबरोबर त्यानं काही हरकत नाही म्हणला आणि ती गाडी घेतली आणि त्यानं त्या दुकानदाराच्या घरी नेली. ती गाडी रिकामी केली. त्यावेळेला त्याला फार कष्ट होऊ लागलं, फार घायाळ झाला, अंगामध्ये घाम आला होता. तसाच कसा तरी तो त्यानं ती गाडी रिकामी केली आणि दुकानदाराकडे आला. दुकानदाराने एक चांदीचा सिक्का दिला. तो घेऊन घरी आला. त्यानं वडिलाच्या हातामध्ये दिला आणि वडिलांच्या हातामध्ये दिल्याबरोबर वडिलानं तो घेतला आणि पुन्हा त्याच्या हातामध्ये दिला आणि त्याला सांगितलं, जा आणि हा चांदीचा सिक्का तू विहिरीमध्ये टाक. आता हा दररोज सोन्याचे सिक्के विहिरीमध्ये टाकत होता, पण त्यानं आज हा चांदीचा सिक्का हातामध्ये घेतला आणि अतिशय जड अंतकरणानं बापाला म्हणू लागला की हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत, याच्याकरता मी किती बेजार झालो, माझ्या अंगातून घाम वाहू लागला आणि तुम्ही मला हे विहिरीमध्ये टाकायला सांगताय, मी टाकणार नाही. आणि त्यानं ते चांदीचा सिक्का विहिरीमध्ये टाकला नाही. वास्तविक पाहता त्यानं चांदीपेक्षा मौल्यवान सोन्याचे सिक्के त्यानं विहिरीमध्ये टाकले होते, परंतु त्यानं हे स्वतः कमवलेले नसल्यामुळं त्याला त्याची किंमत कळत नव्हती, म्हणून त्यानं टाकले होते. परंतु हा चांदीचा सिक्का मौल्यानं जरी त्याच्यापेक्षा कमी असला तरी याच्या कष्टाचा असल्यामुळं त्यानं तो विहिरीमध्ये टाकलेला नाही. म्हणून बघा, जेव्हा आपण स्वतः कष्टानं कमवत असतो त्या कष्टानं कमवलेल्या पैशाची किंमत आपल्याला लाख मोलाची असते आणि जे आपल्याला परंपरेनं आयतं मिळालेलं असतं ते लाखोची जरी संपत्ती असली तरी त्याची किंमत आपल्याला फार सामान्य 1500 रुपयासारखी असते. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आयत्या लाखो रुपयापेक्षा आपल्या स्वतःच्या कष्टाचे 1500 रुपयेच आपल्यासाठी मौल्यवान असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.